हमेशा किसी को 200-300 बिल नहीं आता है, हमेशा 1000 के ऊपर ही बिल आता है। 1000 से 10,000 के अंदर गरीब लोग बर्तन घस के खाने वाले, किसी मजदूरी काम करने वाले, ये कहाँ से इतना बिल भरेंगे? बिल भरने चाहेंगे तो वहाँ पे बोलते हैं पहले ये बिल भरो, बाद में देखा जाएगा। भरने के बाद क्या देखेंगे? गरीब बार बार कहाँ से आएंगे बिल? ये बिल हम नहीं भरेंगे, बिल हम लोग नहीं भरेंगे। हम सब बिल अभी भरना लाइट बिल ज्यादा आता है हमेशा, और गरीब लोग भरेंगे कहाँ से? उनको खाने के वादे वो भरेगा बिल कहाँ से? और 10-10 हजार बिल आता है, 15-15 बिल हजार आता है, वो कहाँ से भरेंगे गरीब लोग? उनके लिए तो कुछ है नहीं, सारा उनका जो भी मतलब है रिक्शा चलाने वाले वो लोग कहाँ से भरेंगे? खाने के वादे 15-15 10-10 हजार बिल हम लोग भर नहीं सकते। ये हमारा बिल हम लोग कोई भी भरेगा नहीं हमारे एरिया का। लॉकडाउन हुआ जब से मेरे को 3 महीने का बिल 1640 रुपये आया, ये बिल पुराना 3 महीने का बिल। उसके बाद में 1 महीने का बिल मेरे को 4050 रुपये भेजा। 1 महीने में इतना फर्क कैसा आया? 3 महीने का बिल 1640 और 1 महीने का बिल 2000, 4000 पूरा 50 आया। 1 महीने का बिल कितना आया वो देखो, तो ये कैसा चलेगा? कहाँ से भरेगा? काम धंधा नहीं, अपना कुछ नहीं, कहाँ से भरेगा? मेरा नाम सायरा सैयद है और मेरा बिल हमेशा 450 रुपया आता है या 500 रुपया आता है। लेकिन अभी लॉकडाउन से जब से 2840 आया था, 2840 में जब कम कराने की इतनी बड़ी लाइन लगाई, लाइन लगाने के बाद मेरे को कूपन दिया गया 1 तारीख का, 1 जुलाई का, और मैंने गई लाइन लगा के कूपन ली। कूपन के बाद वहाँ सर के पास गई, सर को बताई, सर देखिए इतना बिल आया था, 400 का बिल। हाँ, तो सर क्या बोलते हैं, ये रीडिंग देखो, ये रीडिंग है, लेके गई। रीडिंग लेके जाने के बाद सर क्या बोलते हैं कि अगर ये रीडिंग दिखाएगी ना आप तो और 700 रुपया ऐड करूंगा मैं। तो कौन से हिसाब से 700 रुपया ऐड करेंगे? और ये रीडिंग बाकायदा दूसरे को दिखाए तो बाद में बोलते नहीं और आपका कम होएगा। फिर अभी ये लॉकडाउन का, ये अभी जुलाई का आया है, जुलाई का डायरेक्ट 3040 दे दिया, खाली 1 महीने का बिल। तो ये गरीब इंसान कैसे भरेगा? हम लोग का काम धंधा सब बंद है और अभी तक हमारा काम धंधा चालू नहीं है। और मैं ट्यूशन पढ़ाती हूँ, अरबी घर घर जाती पढ़ाने के लिए, लेकिन वो भी लॉकडाउन की वजह से कोई घर घर बुला रहा नहीं है। तो अब मैं कहाँ से भरूँगी? मैं अकेली हूँ, अपना घर अकेले संभालती हूँ। ये देखो, ये 4-4 हजार बिल देना, मुझे 1 महीने का बिल खाली 4 हजार। ही वीज बिलाची होळी मराठी भारतीचं आपलं आंदोलन आहे की वीज बिलाची होळी जी आपण आधी इथे करणार आहोत। मी सगळ्यांना विनंती करते की त्यांच्या हातामध्ये जी काही बिलं आहेत ती आपण पेटवायची आणि मध्ये येऊन ती हे करायची। ठीक आहे, मला वाटतं की आपण इकडे सगळे जे आलेलो आहोत आणि वीज बिलाची होळी करायला आलेलो आहोत, की जूनमध्ये ही जी काही बिलं आली ती आम्हाला मान्य नाही आहेत, आम्ही ती भरणार नाही आणि शासनाने लवकरात लवकर निर्णय घेऊन आम्हा गोरगरिबांची जी काही बिलं आहेत ती माफ करावी। मी आता इथे हाजीबाई आहेत, त्यांना सांगेन की 2 मिनिटं त्यांनी बोलावं की इकडच्या वस्तीमध्ये ते काम करतात, इकडच्या लोकांचं काय मत आहे ते थोडं 2 शब्द बोलावं त्यांनी, आणि मग आपण बाकी महिलांना सुद्धा बोलायला देऊया। मला असं वाटतं की आता आपण बऱ्याच लोकांचे इथले प्रश्न पाहिलेले आहेत। भिवंडी या भिवंडी या तालुक्यातल्या आपण एका गावामध्ये आहोत आणि इथे लोकांचा खूप मोठा रोष आहे की अगदी आपण घरांची स्थिती पण पाहिली की कशा पद्धतीची घरं आहेत आणि त्याच्यानंतर पण 10-10 हजार रुपये बिल देणं लाज वाटली पाहिजे की इतक्या गरिबांना इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये बिल दिलंय आणि हे बिल आम्हाला कोणत्याच प्रकारचं हे बिल आम्हाला मान्य नाहीये। त्यामुळे आम्ही या वीज बिलाची आज इथे होळी करतोय। बिल माफ झालं व्यवसाय चालवतात, पण या लॉकडाऊनमुळे त्यांना बऱ्याच रोज सहन करावा लागला, बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागलं। आणि त्यात हे लाईट बिलची जेव्हा ही समस्या आली, जेव्हा लाईट बिल वाढलेलं, तेव्हा तुम्हाला म्हणजे यावर काय म्हणायचं? हे चुकीचं आहे ना, सरकार पण बोलते माफ करू शकत नाही सरकार, काही फक्त बोलायचं काम करते, बघायचं काम काहीच करत नाही ते, फक्त तिकडे बाहेर दुसरं बघता ना, आमच्या खेड्यापाड्यावर काही बघतच नाही। म्हणजे असं आम्हाला वाटतंय ना, आम्ही बी करता असं घरकडचं
मुश्किलच आहे ना होणार त्याला भाकरी पुसतं डाब्यावर तेव्हाच चालतं आमच्या बिल भरू शकत नाही असं प्रत्येक महिन्याला वारत चालले यांचं आमची पोरांची पोटा भरायची का आम्ही बिला भरायची हाताला अजून कामधंदा लागलेला नाही आहे. तर मला असं वाटतं की आपण त्या निषेधात म्हणजे सरकारचा आम्ही निषेध करतो. आमची ही चीड आहे या सगळ्यांचं. तर आम्ही हे बिल जाळून टाकतो, याची गोळी करतो बिलाची. कारण की आम्हाला पोट भरायला पैसे नाही तर हे बिल एवढे भरणार पडे. तर नक्कीच आम्हाला सरकारची मागणी आहे, नितीन राऊत यांच्याकडे मागणी आहे की तुम्ही जागे व्हा, गरिबांची परिस्थिती जाणून घ्या, ही परिस्थिती कशी आली ह्या परिस्थितीवर विचार करून जर तुम्ही माफ करत असाल, तुम्हाला जर जाग येत असेल तर नक्की ही होळी बघून बिलाची होळी करतो आम्ही. हे बघून नाव रजनी जोई खडीकर आहे. माझा नवरा वारला ना 4 वर्ष झाली. आता मी मीटर लावला ना तर खाली 4 महिने झाले. लॉकडाऊनचा 2 दिवस अगोदर मीटर लागला तर माझा 15,000 रुपये बिल आला. तर आता मी कुठला भरणार विधवा बाई? मुलगा अलग राहतो, मुलगी आपल्या गरी आहे, तर मी कुठला भरणार? मी जोगवा मागून खाते, भीक मागून खाते, तर कुठला भरणार मी? हा, एवढा माफ करायलाच पाहिजे आमच्या झोपडपट्टीतला. मस्त भरणार आम्ही लोक, खायचे वाटे आहे आमच्या लोकांचे. आक्रोश आहे की इथे लोकांकडे खायला नाहीये, सरकारकडून इथपर्यंत काही पोहोचत नाहीये आणि ही अशा पद्धतीची अव्वाच्या सव्वा बिलं पाठवलेली आहेत. आपण जाणून लोकांनाच बोलायला देतो आहोत कारण त्यांचे प्रश्न आहेत आणि त्यांनी मांडले पाहिजेत. मी अजून काही महिला आहेत त्यांना विनंती करेन की त्यांनी सुद्धा सांगावं की त्यांचं नेहमी येणारं बिल आणि लॉकडाऊनच्या काळातलं बिल हे उद्या म्हणजे बोलतात की आपण घरी राहिल्यामुळे, घरी असल्यामुळे आपली बिलं जास्त आलेली आहेत. पण घरी राहून गरीब माणसं जी आहेत, घरी राहून हे अशी कुठली साधनं वापरणार आहेत, त्यांच्याकडे एक पंखा आणि लाईटीशिवाय दुसरं कुठलं साधन नाहीये, त्यांच्या घरात खायला नाहीये. तर लॉकडाऊनच्या काळामध्ये वर्क फ्रॉम होम केलं. मी घरकाम करणारी मंडळी आहे, ते कुठलाही इलेक्ट्रिसिटी वापरून वर्क फ्रॉम होम करत होती. त्याचं ऊर्जा मंत्र्यांनी थोडंसं उत्तर द्यावं. आपण आणखीन काही लोकांशी संवाद करणार आहोत तिथे. आमचं 8,000 बिल आलेलं आहे. आम्ही भरलेलं नाही. माझ्या मुलं आहे फ्री, पण माझे मुलं वेगळे राहतात. आता मी भरू शकणार नाही आहे. आता मी कुठनं भरणार? मी एकटी बाई राहत आहे. शाळेमध्ये सगळ्यांना विचारून घ्या. माझ्याकडे बिल पण नाही आहे. आता बिल पण जाळलेलं. नेहमी किती बिल येतं तुमचं? आमचं 1,500 2,500. माझ्याकडे एक पंखा आहे, एक TV आहे, 2 लाईट आहे. तरी पण नेहमी हा, नेहमी एवढंच